माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय कोबीचे पॅनकेक. चवीला म्हणाल तर इतके भारी अप्रतिम हे पॅनकेक तयार होतात ना आणि अगदी पटकन तयार होतात. त्यासाठी सगळ्यात आधी कोबी घ्यायचा आहे आणि कोबी जितका बारीक आपल्याला चिरता येईल ना, अगदी फाईनली चॉप करून घ्यायचा आहे. तर इथे अशा प्रकारे हा कोबी मी चॉप करून घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घेतलाय आणि आता एका वाटीने मोजून घ्यायचंय. तर 1 वाटी इतका मी कोबी घेतलेला आहे. अर्धा कांदा जाडसर चिरून घ्यायचा आहे. मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे मी. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, 1 वाटी इथे डाळीचं पीठ घेतलंय म्हणजेच बेसन त्यातलं अर्धं पीठ इथे आधी घालून घेतलंय. 2 चमचे तांदळाची पिठी, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा लाल काश्मीरी पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता हे कोरडे जिन्नसच मिक्स करून घेऊयात, व्यवस्थित एकजीव करूयात. आणि मग आता 1 पेला पाणी घ्यायचं आहे. त्यातलं थोडं-थोडं पाणी आपण इथे घालणार आहोत. एकसाथ पाणी घालायचं नाही, कारण बॅटर आपल्याला अगदी पातळ नको आहे. पुन्हा 2 चमचे पीठ मी ॲड केलं आणि साधारणतः ना 3 ते 4 चमचे पीठ आपलं उरलेलं आहे एका वाटीतलं आणि इथे पुन्हा थोडंसं पाणी घालून मी मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. ज्या पद्धतीने आपण भज्याचं पीठ भिजवून घेतो ना, तशीच कन्सिस्टन्सी इथे आपल्याला हवी आहे. आणि पाणी देखील पाव पेला पाणी इथे उरलेलं आहे 1 पेल्यातलं. दुसरीकडे मी पॅन गरम करत ठेवलंय. 1 डाव तेल घ्यायचं. तेल चांगलं तापू द्यायचं आणि गॅस मीडियम फ्लेमवर करून पॅनकेक आपण घालून घेणार आहोत. तर इथे मी 2 पॅनकेक घालून घेते मीडियम साइजचे. तुमचा पॅन जर का मोठा असेल तर तुम्ही 3 पॅनकेक देखील इथे घालू शकता. आता इथे व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे. जाडसर अगदी ठेवायचे नाही, थोडे हलके पातळ ठेवायचे. 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून एक बाजू छान अशी भाजून घ्यायची. पलटवून घेऊयात. पुन्हा 2 मिनिटांसाठी मी झाकण ठेवणार आहे आणि दुसरी बाजू देखील आपण अशीच भाजून घेणार आहोत. आणि नंतर झाकण काढून लो टू मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूंनी छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. मस्त कुरकुरीत भज्याप्रमाणे आपले हे पॅनकेक तयार होतात. तर तुम्ही बघू शकता मस्त तांबूस रंगावर मी हे पॅनकेक भाजून घेतलेले आहेत. आता काढून घेते. किती छान दिसतायत बघा दिसायला. आता ह्याच पद्धतीने दुसरी बॅच देखील मी करून घेते. थोडंसं तेल टाकलंय आणि या वेळेला ना थोडेसे छोटे करते पॅनकेक, म्हणजे 3 पॅनकेक इथे मी घालून घेणार आहे पॅनमध्ये. तर इथे आता 3 मी घालून घेते आणि अगदी मगाच्या पद्धतीनेच 2-2 मिनिटं झाकण ठेवून दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्यायच्या आणि नंतर लो टू मीडियम फ्लेमवर मस्त दोन्ही बाजूंनी खरपूस असं हे पॅनकेक भाजून घ्यायचे. तर इथे दुसरी बॅच देखील तयार आहे आणि इतके भारी हे चवीला लागतात ना, मुलांना टिफिनला द्यायला किंवा घाई गडबडीत भाजी नसताना आपल्याला देखील हे वरण भातासोबत वगैरे अगदी भारी ही डिश तयार होते. तर एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. बरोबर चॅनलला देखील सबस्क्राईब करा.